याराना आणि या सिनेमातील सारा जमाना हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. अर्थात अजूनही हे गाणं अनेकांच्या ओठांवर गुणगुणत असतं. या गाण्यात बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या डान्सची चर्चा ही चांगलीच झाली होती. परंतु त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या लाईटवाल्या जॅकेटची. आजही लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात हे जॅकेट परिधान करून डान्स करण्याची क्रेज आहे. 1981 साली आज इतकी आधुनिक टेक्नॉलॉजी नसताना देखील यारानामधलं लाईटवालं जॅकेट नेमकं कसं बनवलं गेलं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. अर्थात याबाबतच आज खुलासा या व्हिडिओमार्फत करण्यात येणार आहे. याराना सिनेमातलं सारा जमाना हे गाणं आणि या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी परिधान केलेल्या लाईटवाल्या जॅकेटची खूप जास्त चर्चा झाली आणि याबाबतच अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती 16च्या मंचावर खुलासा केला आहे. याबाबतचा एक किस्सा देखील त्यांनी सांगितला आहे. त्या काळात तंत्रज्ञान इतकं आधुनिक नव्हतं. जॅकेटमध्ये बल्ब लावले होते आणि त्यांना विजेच्या तारेने जोडलं गेलं होतं. या सर्व तारा अमिताभ बच्चन यांच्या पायाजवळ होत्या. विजेच्या तारांना सेटवरील मुख्य कनेक्शनशी देखील थेट जोडण्यात आलं होतं. त्याचबरोबर पुढे अनुभव सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले की या जॅकेटमधील लाईट जशी सुरू झाली तेव्हा मी डान्स करायला लागलो. मला नाचायची इच्छा होती म्हणून मी नाचत नव्हतो, तर मला नाचता नाचता विजेचा शॉक लागत होता. विजेचे हे झटके मला नाचवत होते, असा खुलासा यावेळेस अमिताभ बच्चन यांनी केला. कोलकातामधील सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. 1981 साली आलेल्या याराना सिनेमाचं दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केलं होतं. अमिताभ बच्चन, अमजद अली, तनुजा, नीतू कुमार या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती. एकंदरीत हा सिनेमा आणि या सिनेमातील सारा जमाना हे गाणं खूप जास्त फेमस झालं होतं आणि अजूनही या गाण्याची खूप जास्त चर्चा असते. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन आणि हटके व्हिडिओज त्याचबरोबर अशी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्रला नक्की सबस्क्राईब करा. ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.